नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अशा पवित्र स्थळाचा प्रवास करणार आहोत जिथे भक्ती, इतिहास आणि रहस्य यांचा अनोखा संगम आहे। होय, आपण बोलत आहोत रायगड जिल्ह्यातील पाली गावातील श्री बल्लारेश्वर गणपती मंदिराबद्दल। हे मंदिर अष्टविनायकापैकी एक आहे आणि विशेष बाब म्हणजे हा एकमेव गणपती आहे जो त्यांच्या भक्तांच्या नावाने ओळखला जातो, बल्लारेश्वर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा इतिहास, आख्यायिका, रहस्य आणि विशिष्टांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। तर चला गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि हा प्रवास सुरू करूया। गणपती बाप्पा मोरया। भाग 1, बल्लारेश्वर मंदिराचा इतिहास आणि स्थान। पालीचा बल्लारेश्वर गणपती हा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावात वसलेला आहे। हे मंदिर अंबा नदी आणि सरसरगड किल्ल्याच्या मधोमध आहे, ज्यामुळे याला निसर्गरम्य सौंदर्य प्राप्त झालं आहे। हे मंदिर अष्टविनायकापैकी तिसरं किंवा काहींच्या मते 7वं स्थान मानलं जातं। पुण्यापासून हे मंदिर सुमारे 121 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबई पासून 98 किलोमीटर अंतर आहे। मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे। असं म्हणतात की हे मंदिर कृतयुगात स्थापन झालं। सुरुवातीला हे मंदिर लाकडी होतं, पण 1640 मध्ये मोरेश्वर विठ्ठल सिद्धकर यांनी याची पुनर्बांधणी केली। नंतर 1760 मध्ये श्री फडणवीस यांनी दगडी मंदिर बांधलं, जे आज आपण पाहतो। मंदिराची रचना श्री या अक्षराच्या आकारात आहे आणि यात शिराचा रस मिसळून दगडांना जोडण्यात आला आहे, यामुळे मंदिरात एक अनोखी मजबूती। भाग 2, बल्लारेश्वराची आख्यायिका, भक्त बल्लाराची कथा। आता आपण जाणून घेऊया या मंदिराशी निगडीत सर्वात रोचक आणि हृदयस्पर्शी आख्यायिका, भक्त बल्लाराची कथा। ही कथा 13व्या युगातील आहे, जेव्हा पाली गावाला पल्लीपूर असं म्हणत असत। या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी आपल्या पत्नी इंदुमती सोबत राहत होता। त्यांना बल्लार नावाचा मुलगा होता, जो लहानपणापासूनच गणपतीचा निस्मीय भक्त होता। बल्लार आपल्या मित्रासोबत गावाबाहेर जंगलात जाऊन एका मोठ्या दगडाला गणपती मानून त्याची पूजा करायचा। तो आणि त्याचे मित्र गणेश भक्तीत इतके तल्लीन व्हायचे की त्यांना भूक, तहान, दिवस रात्र याचं भान राहायचं नाही। गावातील इतर पालकांना याचा राग यायचा, कारण यांच्या मुलाचा अभ्यास आणि घराकडे दुर्लक्ष होत होतं। त्यांनी कल्याण शेठकडे तक्रार केली, बल्लार त्यांच्या मुलांना बिघडवत आहे। कल्याण शेठला आपल्या मुलाची ही भक्ती आवडत नव्हती, कारण त्याला वाटायचं की बल्लार व्यवसायाकडे लक्ष देत नाही। एकदा रागाच्या भरात कल्याण जंगलात गेला, जिथे बल्लार आणि त्याचे मित्र गणेश पूजा करत होते। संतापलेल्या कल्याणने पूजेचं साहित्य उधळलं, गणपती मांडलेला तो दगड फेकून दिला आणि बल्लारला काठीने बेदाम मारलं। इतकंच नाही तर त्याने बल्लारला एक झाडाला वेलीने बांधलं आणि रागाने म्हणाला, आता येऊ दे तुझा गणपती तुला सोडवायला। बल्लार रक्तबंबाळ झाला, भुकेने आणि तहानलेला होता, पण त्याने गणपतीचं नामस्मरण सोडलं नाही। त्याची ही निस्मरणीय भक्ती पाहून गणपती बाप्पा प्रकटले। ते ब्राह्मणाच्या रूपात तिथे प्रकट झाले, बल्लारला मोकळं केलं आणि त्याच्या जखमा बऱ्या केला। बल्लारने गणपतीला ओळखलं आणि त्यांनी विनंती केली की बाप्पा, माझ्या भक्तांसाठी येथेच राहा। गणपतीने ही विनंती मान्य केली आणि त्या दगडात 80 रुपयाने वास केला। तेव्हापासून हा दगड बल्लारेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला। ही कथा गणेश पुराण आणि मुद्दल पुराणातही सांगितली गेली आहे। भाग 3, मंदिराची रचना आणि वैशिष्ट्ये। आता बोलूया मंदिराच्या रचनेबद्दल, जी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे। बल्लारेश्वर मंदिर पूर्वमुखी आहे आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात, ज्यामुळे मूर्ती सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघते। मंदिरात 2 मंडप आहेत। बाह्य मंडप 12 फूट आणि आतील मंडप 15 फूट उंच आहे। मंदिराच्या सभामंडपात
8 खांब आहेत आणि एक मोठी घंटा आहे, जी चिमाजी अप्पांनी वसईत पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर येथे आणली होती. मंदिरातील गणपतीची पूजा स्वयंभू आहे, म्हणजेच ती नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. ही 3 फूट उंच मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान आहे आणि तिची सोंड डावीकडे आहे. मूर्तीचे डोळे आणि नाभी हिऱ्यांनी जोडलेले आहे आणि मागे चांदीच्या पार्श्वभूमीवर रिद्धी सिद्धी दिसतात. मंदिराच्या दोन्ही बाजूंना 2 तलाव आहेत, त्यापैकी एकाचे पाणी रोज पूजेसाठी वापरले जाते. मंदिरापासून थोड्या अंतरावर धुंडी विनायक मंदिर आहे. असं मानलं जातं की बल्लाळाने ज्या दगडाची पूजा केली तो धुंडी विनायक आहे. म्हणूनच बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यापूर्वी धुंडी विनायकाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. मंदिराची रचना अशी आहे की हिवाळ्यात दक्षिणेत सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात, जे एक आध्यात्मिक अनुभव आहे. भाग 4 पूजा, उत्सव आणि रहस्य. बल्लाळेश्वर मंदिरात रोज सकाळी 8 वाजेपर्यंत भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश मिळतो. येथे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. गणेश चतुर्थी महाग प्रतिपदा ते महाग पंचमी पर्यंत साजरी होते, जिथे चतुर्थीला महानैवेद्य आणि पंचमीला दही काला अर्पण केला जातो. भक्तांचा असा विश्वास आहे की गणपती स्वतः येऊन नैवेद्य ग्रहण करतो आणि आपल्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो. हे एक मोठं रहस्य आहे, ज्यामुळे भक्तांची श्रद्धा अधिक वाढते. मंदिरात अभिषेकाने मनोकामना पूर्ण होतात, असा लाखो भक्तांचा अनुभव आहे. या मंदिराला 2018 मध्ये ISO 9001/2015 मान्यता मिळाली, ज्यामुळे येथील व्यवस्थापनाची गुणवत्ता दिसून येते. मंदिरात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-पास दर्शन व्यवस्था आहे, ज्यामुळे प्रत्येकाला सहज दर्शन घेता येते. मित्रांनो, पालीचा बल्लाळेश्वर गणपती हा केवळ एक मंदिर नाही, भक्ती आणि विश्वासाचा एक जिवंत पुरावा आहे. बल्लाळाचा निस्मरणीय गणपतीला येथे येऊन वास करण्यास भाग पाडले. ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या मनाने केलेली भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. तुम्ही जर पालीला भेट दिली नसेल तर एकदा नक्की जा आणि या दैवी अनुभवाचा हिस्सा बना. आमच्या डी मराठी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कोणत्या मंदिराबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. धन्यवाद.